आणि त्यांचा इतिहास सन्मान सुद्धा आपण करणार आहोत. एक सायकल आम्हाला तेजसजी मात्रे बामणडोंगरी, एक मास्टर माइंड ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ती सायकल दिलेली आहे. मालिकावीराची जी बाईक तुम्ही पाहताय ती आम्हाला दिली आहे ती आमची शिवसेनेचे पनवेल तालुका प्रमुख विधानसभा पनवेल रुपेशजी ठोंबरे बिंदास यांनी आम्हाला दिलं आहे. ज्या 5 क्रमांकाच्या ट्रॉफीज आम्हाला दिलेल्या आहेत त्या आपण पाहताय मंगेश दादा शेलार सरपंच करंजड यांच्या माध्यमातून. त्यानंतर धनराशीच्या रूपाने सुद्धा खूप सारे मान्यवरांनी आम्हाला सरळ हाताने मदत केली आहे. त्या सर्वांचं आपण करूया सहर्ष स्वागत. चला आपण स्वागत करूया आणि दादांना विनंती आहे सुभाषजी नाईक साहेबांचा आपण सन्मान करतोय ज्याने आम्हाला सायकल दिलेली आहे. ती सायकल मंचाच्या समोर अगदी दिसते तुम्हाला. कॅमेऱ्यामध्ये ते कैद करायचे बघा. बाईक आहे, त्यानंतर बाईक मालिकावीर आणि त्यानंतर सायकल असेल तेजस मात्रे यांची सुद्धा सायकल तुम्हाला पाहायला मिळेल. आणि या साऱ्या गोष्टी तिथे साईप्रीतच्या माध्यमातून टिपल्या जात आहेत. चला मुख्य व्यासपीठावर सन्मान आपण करतोय. सरपंच साहेब आहेत सुभाषजी नाईक साहेब आणि त्यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. आपण आलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं स्वागत. बॅक टू द क्रिकेट. सलामीची जोडी विनर विनर अशी मॅच. पहिलाच बॉल फेस करत होते आणि या पहिल्याच बॉलवर जर आपण पाहिलं असेल दिलीप वाघे इथून बाद झालेत आणि त्यांच्या जोडीला आलेल्या सलामीला दिलीप वाघे बाद झालाय. त्यांच्या बरोबर सलामीला आलेला बॅट्समन दिलीप भस्मा बाद झालाय. दत्ता भस्मा मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याच्या जोडीला न्यू बॅट्समन येतोय शुभम चौधरी. तर बॉलिंग मार्कवर गोलंदाज श्रेयांश स्वराज 11 वडगड टीम कडून तुम्हाला पाहायला मिळतोय. तो संघ मात्र जर आपण पाहिला असेल आणि त्या संघाचा गोलंदाज प्रकाश गणपत नाईक हा तुम्हाला खेळाडू पाहायला मिळेल. कॉलेज पाडा इथला हा खेळाडू. त्याच्या जोडीला आता समोर शुभम चौधरीला आपण पाहताय. डायरेक्ट हिटकचा करण्याचा प्रयत्न आपण पाहू शकाल. शुभम चौधरी गाडेश्वर गावचा हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्या जोडीला दत्ता भस्माला आपण पाहताय. दोदानीचा हा खेळाडू आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, स्विच इट करण्याचा प्रयत्न, सुरक्षित पोहोचू शकले नाही आणि इथून मात्र रनआउटची विकेट. अगदी रॉकेट पद्धतीने वेगानं थ्रू केलाय, तितक्याच ताकदीनं लावला यष्ट्यान आणि त्यानंतर बॅट्समनला परतावं लागतंय. शुभम बॅक टू द डगआउट.
जे होतो आता मात्र पुन्हा एकदा प्रकाशला आपण पाहत आहे. तू तू मै तू तू मै मिसअंडरस्टँडिंग, चुक्या चुक्या आणि चुक्या होत आहेत बघा. जी गेम प्लॅनिंग पहिल्या मॅच मध्ये केली होती ना, आता ती थोडीशी कुठेतरी चुकीची होते या मॅच मध्ये. कारण आता आमचे बाळू दादांना आपण कॉम्बॉक्स मध्ये पाहताय 12वे खेळाडू, नवीन खेळाडू इन झालेत. अशा परिस्थितीमध्ये थोडस चक्रव्यूह आता, आणि त्या चक्रव्यूहामध्ये फसतोय की काय तो गावदेवी 11 ओरिजिनल कुंडे बहाल संघ. विकेट डाऊन. चांगला बॉल पाहायला मिळतोय. पडल्यानंतर टर्न झालाय आणि त्यानंतरचं यष्टी रक्षकानं पुढचं काम पार पाडलंय. इथून मात्र डॉट बॉल आलाय. कुंडेबहाल टीमची धावसंख्या आहे ती पहिल्या षटकाच्या अखेरीस 2 अंकावर, आणि गडी बाद झाले 3 गडी. थोडस मी म्हणेन पहिल्या षटकामध्ये बॅकफुटला अडचणीमध्ये आलाय तो गावदेवी ओरिजिनल कुंडेबहाल संघ पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये काही गोलंदाजी आणि फलंदाजी केली होती. या मॅच मध्ये थोडस दडपण असं वाटतंय या विनिंग मॅच मध्ये. षटक पहिलं संपलं 2 धावेचं. श्रेया वडगर टीम कडून पाहायला मिळतं. चला फिल्डिंग लावायचंय. वडगर संघ फिल्डिंग लावा, तुम्ही लगेच जवळ येऊ नका. चला षटक क्रमांक 2 घेऊन आलाय गोलंदाज पाहायला मिळेल. रोहित पवार हा गोलंदाज आलाय. चेंडू क्रमांक दुसरीचा प्रयत्न वेगाने सरसावले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चेंडू कलेक्ट करता आला नाहीये, त्याचा फायदा 2 धावेने झालाय टीम कुंडेबहाल संघाला. आणि या 2च्या बरोबरीने धावसंख्या 4 या अंकावर. गोलंदाज रोहित आहे ना? ओके, रोहित पवार. पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेला थोडस शरीराचा वेध घेतोय बॉल. थोडस बॅट आधी फिरली, चेंडू लेट आला. वेट अँड वॉच करायचं होतं, परंतु चेंडू शरीराचा वेध घेतलाय, आदळलाय, आणि त्यानंतरचा हा डॉट बॉल. धावसंख्या 4. अगदी कमी धावसंख्या पाहायला मिळेल तुम्हाला. थोडस प्रेशर मध्ये धावसंख्या जमत नाहीये. सध्याच्या घडीला कमी धावसंख्या आपण पाहता या मॅच मध्ये. आणि या इनिंग मध्ये सध्या तरी मी म्हणेन 4 धावसंख्या. समोर दोनही संघ आपण पाहताय एक एक सामना जिंकलेत, एक एक सामना विन केलाय. त्यानंतर पुन्हा एकदा जो जिंकेल त्याला सुपर 10चं तिकीट मात्र मिळणार आहे. तो कन्फर्म असेल, आणि त्यासाठी मॅच कोण जातोय पुढं संडे फंडे मध्ये हे पाहायला मिळेल. या वेळेला आपण पाहू शकाल बॉल आउटसाइड द लेग स्टंप. अवांतरची धाव एक्स्ट्रा खर्च झाली. धावसंख्या 5 धावा.
सुपर 10 रविवारी आहे, म्हणजे शनिवारी संध्याकाळी सुपर 10च्या लढती कशा होतील याच्या चिठ्ठीचा सुद्धा कार्यक्रम नक्कीच पाहायला मिळेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये कोणत्या संघाचा सामना असेल? पहिला इथून मात्र मिड विकेटला झेल मात्र टिपलाय, चौथा गडी बाद झालाय, चौथ्या विकेटचं पतन झालाय आणि इथून मात्र फलंदाज बाद झालाय, तो म्हणजे बॅट्समन तुम्ही पाहू शकाल राज वाघ. येस, थँक्यू. खूप चांगलं सुंदर गीत, अप्रतिम गीत. इथून मात्र फटका अप्रतिम, स्वर्गीय दिबा पाटील स्टँडच्या वरून येणारा हा उत्तुंग असा या स्पर्धेमधील षटकार कन्वर्ट केला. संख्या पुढे गेली 11 या अंकावर. 11 धावसंख्या लागली. त्यानंतर जोरदार अपील पाहायला मिळत आहे. उत्साह आहे, आत्मविश्वास सुद्धा तितकाच भरलेला आहे आणि सर्व टीम एकवटली आहे. यष्टीरक्षक फाईन लेग आणि फर्स्ट स्लीप हे सांगतायत की इथून मात्र अगदी पॉवरफुल की फलंदाज बाद आहे, पण तू पंच काय सांगतील. आणि इथून बॅट्समन OUT आउट. स्वर्गीय दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेब ज्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी जासई गाव आपण पाहिलंय, ज्या माणसानं बरीच वर्ष फक्त संघर्ष केला. आज विमानतळाला नाव देणं आणि त्यासाठी आज आपण सर्वजण प्रयत्न करतोय. आंदोलनं असतील, मोर्चे असतील, त्यानंतर प्रत्येक वेळेला आपण पाहिलं तर अधिवेशनामध्ये असेल, हे सर्व गोष्टी मांडल्या जात आहेत आणि त्यासाठी प्रयत्न केला जातोय आणि ते नक्कीच यशस्वी होणार आहे. आणि सर्वांच्या एकमतानं सर्वजण आपण मिळून ते करतोय आणि अशा परिस्थितीमध्ये ते नाव लागणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. कारण आपलं अस्तित्व आपल्या समाजामधील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ ज्यांनी काही जबरदस्त फिल्डिंग, अप्रतिम स्वतःच एफर्ट, अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये 100% योगदान, गुड फिल्डिंग. इथून मात्र डॉट बॉल. गोलंदाज कोण आहे? सुभाष. सुभाष वाघे यांना आपण पाहत आहे. अवांतर बॉल फेकलाय, वाईट बॉल आलाय. वाईट बॉल न धावसंख्या आपण पाहायला मिळेल ती 12 या अंकावर. ज्या वेळेला विमानतळाला जे नाव लागेल ना दिबा पाटील साहेबांचं, आपली सर्वांची मान उंचावली जाणार आहे आणि ते लवकरच नक्कीच पाहायला मिळेल. अगदी पारदर्शकता कशी असावी त्याचं उत्तम उदाहरण. समाजकार्य, त्याच्याबरोबर जोडीला मग सामाजिक कार्य, सामाजिक बांधिलकी, या साऱ्या गोष्टीच्या माणसानं जपल्या. राजकारण कमी, समाजकारण जास्त
आणि ते नाव स्वर्गीय दिबा पाटील साहेब. इथून मात्र पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय सुभाष वाघ. सुभाष वाघेला आपण पाहताय. आणखी एक चांगला बॉल पाहायला मिळाला आणि 3 चेंडू बॅक टू बॅक डॉट खेळतोय संदीपला आपण पाहताय. संदीप वाघे हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी तुम्ही जर विचार केला आणि धावसंख्या थोडीशी आता थांबली आहे. खूप अंकुश लागलाय या वेळेला. काय फटका सजवलाय परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होते, चेल टिपलाय आणि त्यानंतर मात्र इथून टाळ्यांचा कडकडाट. आणखी एक विकेटचं बदन. कुंडेवाल संघ अडचणीमध्ये येतोय. आणखी एक विकेट बाद होतोय. न्यू बॅट्समन आलाय गणेश कातकरी यांना आपण पाहू शकाल. आता जबाबदारी सांभाळायची आहे कर्णधाराच्या अनुपस्थितीमध्ये. स्वतः कर्णधार आज आपण पाहताय परंतु आता ते कुठपर्यंत संघाचा डाव सावरतील. यावेळेला लेग साईडच्या दिशेने बॉल निघालाय. अवांतर बॉल, वाईटची धाव जोडली. धावसंख्या आता स्कोर कार्डवर पाहायला मिळेल 13 रन्स तुम्हाला पाहायला मिळतील. 13 रन्स आपण पाहू शकाल. या वेळेला गणेश कातकरी ऑन द फायर डगआउट मधून सेट होऊन आलाय असं सांगत असताना हा येतो डीप मिड विकेट आणि त्याच्या वरतून येणारा हा उत्तुंग. इथून मात्र हा बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या धावपलकावर तब्बल 19 या अंकावर. 19 ऑन अ बोर्ड. 18 बॉलचा खेळ संपलाय. ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या पाणी. आणि इथून मात्र 18 बॉल मध्ये जमल्या त्या म्हणजे गावदेवी ओरिजिनल कुंडेबाल टीमची धावसंख्या श्रेयन स्वरवाज 11 वडगड टीमच्या समोर 19 धावसंख्या.
पनवेल टेनिस क्रिकेटमधील एक आणखी एक मोठं नाव, एक चांगला खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. सोनिया यांचं इथे शुभागमन झालंय. हर्षल काळोखे यांचं इथे शुभागमन झालंय, त्यांचं स्वागत करूया. पनवेल कोलीवाडा आणि त्या टीमचे खेळाडू आहेत, बरीच वर्ष खेळत आहेत, मोठमोठी पारितोषिक जिंकले आहेत आणि यंदा सुद्धा KPL कोलीवाडा प्रीमियर लीग आत्ताच 2 दिवसापूर्वी कॉल सुद्धा आला होता. सगळी अरेंजमेंट प्लॅनिंग सुरू आहे, कसं करायचं काय करायचं सगळं चालू आहे, फक्त तारीख बाकी आहे. या साऱ्या गोष्टी सुरू आहेत. अगदी टीम सुद्धा आपण रेडी केलेल्या आहेत आणि ती सुद्धा स्पर्धा याच मैदानावर, करंजडे प्रीमियर लीग सुद्धा याच मैदानावर, अशा साऱ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. येणारी डे नाईट स्पर्धा सुद्धा पाहायला मिळतील. असं हे प्रसिद्ध मैदान स्वर्गीय दिवा पाटील क्रीडानगरी. षटक 3 पूर्ण झाली. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतीये ती म्हणजे 19 धावसंख्या. गोलंदाज येतात बॉलिंग मार्कवर. मिलिंदला आपण पाहू शकाल. मिलिंद कातकरी सांगोली गावचा हा खेळाडू. त्यानंतर स्ट्राईकवर बॅट्समन पाहायला मिळेल अंकित आणि गणेश अशी जोडी. दोन्ही बॅट्समन आता मात्र खेळ करणं महत्वाचं आहे. अगदी या मॅच मध्ये धावा जमवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा. प्रयत्न कुठपर्यंत सफल होतील, प्रयत्नांना यश मिळेल का? कारण आजपर्यंतच्या माझ्या कारकिर्दीमध्ये मिलिंदनं कमीत कमी झेल सोडलेले मी पाहिलेत. बरेचसे खूप सारे झेल त्याने टिपलेत. हा सुद्धा उंच असा झेल स्वतःच्या फॉलो मध्ये टिपतोय आणि इथून मात्र लागलाय आणखी एक धक्का कुंडेबहाल संघाला. बॅट्समन अंकित बाद. पूर्वी हे बरंच पाहायला मिळायचं, जेव्हा फक्त कसं बरोबर पूर्वी शनिवार रविवारच मॅचेस असायच्या. आता सोमवार पासून रविवार पर्यंत 8 दिवस मॅचेस. आणि पूर्वीचे खेळाडू होते असे सीमा रेषेवर चुना तंबाखू या गोष्टी चालायच्या, बऱ्याच वेळेला आपण पाहिलं असेल. परंतु आता सध्या क्रिकेट बदललाय, परिपक्व झालाय. क्रिकेटची क्रेज आणि महत्वाकांक्षा आता वाढत चालली आहे, हे बऱ्याच वेळेला आपण पाहत असतो. प्रत्येक खेळाडूकडे ऍक्सेसरीज असतील, बॅट, त्यानंतर शूज, या साऱ्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल पाहायला मिळतोय. पडल्यानंतर पार्लर निघालाय. येणारा न्यू बॅट्समन आपण पाहताय. रिव्ह्यू घेतलाय. बॅट्समन रिव्ह्यू आहे का? अवांतर साठी बघा, वाईट चेंडू आहे की नाही लाईन पाहिली जाईल. पंच या. डिलिव्हरी फेअर आहे, वाईड आहे. बॅट्समन आला आहे मंगेश वाघ. मोदीमाल गावातील खेळाडू पाहायला मिळतोय मंगेश वाघ आणि त्याच्या जोडीला गणेश. लाईन पाहिली जाईल, योग्य आहे, प्रॉपर आहे, अवांतर आहे, वाईड आहे की एक्स्ट्रा धाव मिळेल. जी लाईन आहे ना, पंच उभे आहेत तिकडून आपण कव्हर करतोय, लाईन दिसत नाहीये. ऑन फील्ड डिसिजन आपल्याला द्यावा लागेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आक्षेप घेतलाय. चला, आक्षेप घेतलाय गोलंदाजावर, ते सुद्धा पाहिलं जाईल. तिसरे पंच मॅच ऑन करायची आहे. चला मॅच कडे जाऊया. पुढचा बॉल मिलिंद यांचा. इन ऍक्शन पाहायला मिळेल. स्लोवर पद्धतीने आता हाताळलाय. ऑफ साईडला आपण पाहताय खेळतायत. एक सिंगल प्राप्त केली, ती म्हणजे मंगेशनं. त्यानंतर बघा आमची सांगुर्ली गावचे, ज्याने आपल्या आवाजानं सर्वांना भुरळ पाडली आहे. त्यानंतर उत्कृष्ट गायक, ज्यांच्या माध्यमातून खूप सारी गीत आपण ऐकत असताय, ते उत्कृष्ट सिंगर विजय कातकरी म्हणजे विजय सिंगर यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर आपलं स्वागत असेल आणि त्यांचं इथे स्वागत केलंय ते म्हणजे गणेश खेळाडून षटकार.
6. हा बॉल चांगला ऑन साइडला खेळता असलेली मिडॉनला आपण पाहू शकाल. एक सिंगल मिळेल. सिंगलना धावसंख्या आता 27 पाहायला मिळेल. षटक क्रमांक 4 सुरू आहे. शेवटचा अंतिम बॉल असेल या षटकामधील. धावसंख्या आहे ती म्हणजे 27 धावा. सत्तावीस रन्स. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहत आहे. अगदी चेंडू येण्याआधी आपण पाहिलं तर गिरकी घेतली, गोल फिरले. कदाचित वेटन ऑच केलं असतं तर एखादा मोठा फटका पाहायला मिळाला असता, परंतु नाहीये. डॉट बॉल आलाय. षटक संपलाय. चार षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या जमली कुंडेवाल टीमची 27 धावा. फिल्डिंग लावायचं आहे, उशीर करायचा नाही. 27 धावा लागतायत आणि या 6 बॉल शेवटचे असतील. कुंडेवाहल संघ आता कसे प्रयत्न करतोय. कुंडेवाहल संघ आता कुठपर्यंत या मॅच मध्ये धावसंख्येचा आलेख उंचावतोय, कुठपर्यंत धावसंख्येला पुढे नेतोय हे आता पाहावं लागणार आहे. कमीत कमी मी म्हणेन या षटकामध्ये 13 धावा आल्या ना तर एक 40 धावा एक चांगलं टोटल असेल. परंतु गणेशला ती जबाबदारी आता स्वीकारावी लागणार आहे. गणेशने 2 षटकार मारलेत, 13 धावसंख्येवर खेळतोय. 6 बॉल मध्ये एका 2 विकेट आले तर या मॅच मध्ये 40 प्लस धावा सुद्धा होऊ शकतील. तर बॉलिंग मार्कवर येतोय गोविंद कातकरी. गोविंद नामक हा खेळाडू सज्ज होतोय. समोर आहे गणेश. पहिला बॉल षटक क्रमांक 5. खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोदून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय. दोन्ही एकाच गावचे खेळाडू. कुंडेवाल गावातील हे खेळाडू अगदी मोदीमाल गोलंदाज कुंडेवाल गावातील आणि गणेश कातकरी सुद्धा कुंडेवाल गावातील. 2 खेळाडू आणि त्यांच्या समोर असणार अगदी क्रिकेटचा खेळ रणसंग्राम. त्यामध्ये विचार केला तर पहिला बॉल डॉट काढलाय या गोलंदाजानं गोविंद. पुढचा बॉल असेल. या वेळेला आपण पाहताय स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. सेफ लँडिंग पाहायला मिळाली. सिंगल पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथून मिळाल्या आणि या 2 धावसंख्या 29 धावा. 29 ऑन अ बोर्ड पाहायला मिळत आहेत. 29 रन स्कोर कार्डवर जोडल्या जात आहेत. येणारे बॉल आता बाकी आहेत. 4 बॉल. 4 बॉल मध्ये किती धावा येत आहेत हे सुद्धा पाहायला मिळतील. येणाऱ्या 25, 26, 27, 28 4 दिवस अगदी जर विचार केला आपण तर खूप साऱ्या स्पर्धा पाहायला मिळतील. त्यामधील एक स्पर्धा आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके अगदी त्यांच्या नावाची स्पर्धा असेल. शिरडोनच्या मैदानावर नाईट रजनी शिरडोन विभागातील पाहायला मिळेल. 1,20,000ची स्पर्धा, 4 दिवसाची स्पर्धा. आज त्या स्पर्धेचा लाईव्ह लॉट सुद्धा संध्याकाळच्या सत्रामध्ये 24 ला इव्हेंट आणि त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. इथून मात्र जर आपण विचार केला तर चांगला बॉल यॉर्क लाईनचा चेंडू पाहायला मिळतोय. दुसरीचा प्रयत्न, परंतु रन्स नसेल बघा, कारण दोन्ही बाजूने स्ट्राईक सोडणं अनिवार्य आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट बरेचसे नियम वापरले जात आहेत. पूर्वी चालायचं, आता मात्र प्रॉपर दोन्ही बाजूने क्रीज सोडणं महत्वाचं असतं. आणि इथून मात्र एक सिंगल मिळाली. धावसंख्या सिंगलनं 30 या अंकावर. 30 ऑन अ बोर्ड. फुलटॉस बॉल. फायदा उचलता आला नाही. मोठा फटका कन्वर्ट करायचं होतं परंतु जमलं नाही. एक सिंगल मिळेल. धावसंख्या जमली 31. शेवटचा मला वाटतं अंतिम बॉल बाकी आहे या पूर्वार्धाचा. आणि अंतिम बॉल मध्ये आता किती धावा येतील, शेवट कसा होईल. 31 जमल्या. चौकार आला तर 35, षटकार आला तर 37. विकेट, सिंगल की डबल, काय असेल, कसा असेल शेवट दोन्ही टीमचा. शेवटचा अंतिम बॉल. शेवटचा अंतिम बॉल स्वतः गोलंदाज गोविंद टिपलाय जेल आणि इथून संपलाय बॅट्समन गणेशचा खेळ. पूर्वार्ध इथून संपलाय. अगदी पहिल्या इनिंगचा खेळ संपला आणि त्या पहिल्या इनिंग मध्ये जमल्या त्या टीम आपण पाहताय. बॅटिंग करत असताना संघ आपण पाहिला असेल तो संघ मात्र आपण पाहताय
गावदेवी ओरिजिनल कुंडेवाल टीमची धावसंख्या 31, येणारे बॉल 30 आणि करायच्या त्या दुसऱ्या सत्रामध्ये 32 टीम. श्रेया आणि स्वराज 11 टीम वडगर संघाला 32 धावा. कोण जिंकून सुपर 10 मध्ये दाखल होईल संडे फंडे मध्ये, कोणाला आणखी एक संधी मिळेल. परंतु त्यानंतर अगदी जर आपण विचार केला तर टॉस करूया, लुजर लुजर अशी मॅच असेल. लुजर लुजर अशी मॅच एका बाजूला आपण जर विचार केला पाहिला असेल सायली आर्यन 11 सांगुर्ली आणि त्यांच्या बरोबर खेळणारा संघ तुम्हाला पाहायला मिळेल तो श्री गणेश कृपा करंजाडे संघ. चला कृष्णा वाघे आणि अक्षय कातकरी, चला दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी लगेच यायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे गुलशन पाटील. थँक्यू सो मच डीजे मास्टर. विनंती आहे सायली आर्यन 11 सांगोली संघाचे कॅप्टन शुभम कातकरे आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर श्री गणेश कृपा करंजाडे चे कॅप्टन आहेत सुदाम नाईक. दोन्ही संघांना पाहिलं तर एक एक मॅच गमावली आहे, तर त्यांना विनंती असेल आपण या टॉस करण्यासाठी. अगदी या संघादरम्यान नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघांना पाहिलं तर परास्त झालेत आणि तिथून आता त्यांना मात्र विजयाची शोध करायची आहे. ज्याने आम्हाला आणखी एक सायकल दिले बघा, बायसिकल आपण पाहता या स्पर्धेसाठी. मास्टर माइंड रायगड टेनिस क्रिकेट मधील कॅप्टन कुल म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे, बामणडोंगरी गाव. आणि मग किंगजल ट्रॉफीचे सर्व आपण पाहत आहे. किंगजल आणि आदर्श ट्रॉफी आपण पाहिली. अगदी एक 10 मिनिटांमध्ये त्यांचं आगमन होणार आहे. ते तेजस दादा मात्रे यांचं सुद्धा आपण करूया सहर्ष स्वागत. चला टॉस साठी या सांगुर्ली टीम आणि दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळेल तो संघ मात्र आपण पाहत आहे करंजाडे संघ. चला टॉस साठी या आणि बॅटिंग साठी उतरायचे. चला सलामीची जोडी या. चला दोन्ही कॅप्टन येताना पाहायला मिळतात, परंतु मी टॉस साठी विनंती करेन पंच आहे त्यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते टॉस आपण करायचा आहे. एका साईडला पाहिलं गेलं तर सुदाम नाईक मामा आहे, दुसऱ्या बाजूला पाहिलं अगदी भातचा आहे, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर शुभम कातकरी मामा आहेत. मामा भाच्यामध्ये आता ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. टेलिस कॉल हेड टॉस जिंकलाय सुदाम नाईक. मागच्या मॅच मध्ये पाहिलं तर बऱ्याचशा चुका तुम्ही केल्यात, परंतु आता त्या चुकांना मात्र कशा पद्धतीने तुम्ही यश मध्ये कन्वर्ट कराल? माझ्याजवळ चुका झाल्या, आता सुधारण्याचा प्रयत्न करू. आणि प्रथम टॉस जिंकले आपण, निर्णय का असेल? पेंडिंग ठेवतो, सांगतो. ओके, डिसिजन पेंडिंग आहे. आणि त्यानंतर थँक्यू सो मच. तर हे दोन्ही कॅप्टन होते. टॉस जिंकलाय तो अगदी श्री गणेश कृपा करंजाडे संघानं. जाऊया मॅच कडे, जोडले जातील पुन्हा एकदा शेखरजी पाटील सर. धन्यवाद. येणारे बॉल असतील 30 आणि गरज आहे ती 32 धावसंख्येची. पहिला गोलंदाज सज्ज होईल बॉलिंग मार्कवर. आपण पाहताय पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. इट्स लेट्स प्ले. शुभम चौधरी हा पहिला गोलंदाज कुंडेवाल संघाकडून रिव्हर साइड एंड कडून बॉलिंग करणार आहे. समोर त्याच्या बॅटिंगसाठी विशाल वाघे याचा पहिलाच फटका पाहायला मिळतोय. फटका अप्रतिम आहे. डीप स्क्वेअर लेग वाईडिश आपण पाहता डीप मध्ये चेंडूला फरार झालाय आणि चेंडू सरळ निघालाय. इथून एक टप्प्यानिशी ओव्हर दी रोक येतो या इनिंग मधील हा चौकार.
चला मी विजय दादांना विनंती करतोय, विजय दादा सिंगर या आपण. आपली गीतं लावली जात आहेत, परंतु आम्हाला तुमच्या लाईव्ह स्टेजवरून लाईव्ह गाणी ऐकायचंय. चला या. अगदी आपलं स्वागत आहे. अवांतर बॉल आलाय, आलाय, वाईडनं धावसंख्या 5 या अंकावर. जगदीश पाटील यांना आपण सुद्धा ऐकले, त्याच पद्धतीनं विजय सिंगर हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर आमचे आदेश फडके यांचं सुद्धा इथे शुभागमन झालंय, त्यांचं आपण स्वागत करूया. कृष्णा वाघे यांच्या माध्यमातून आज करंजडे गावामधील बऱ्याचशा खेळाडूंना सुद्धा टी शर्ट पाहायला मिळतात, दिलेले आहेत. या वेळेला फटका इथून फसला होता, फिल्डरनं चुकी केली, झेल सुटलाय. त्यानंतर फेकी सुद्धा थोडीशी खराब पाहायला मिळाली, बॅकअप मिळालाय. यष्टांच्या मागे एक सिंगल मिळतीये. सिंगलनं धावसंख्या आता धावफलकावर जोडली, ती 6 या अंकावर. 6 ऑन अ बोर्ड पाहायला मिळतील. करायच्यात 32, 6 जमल्या, 26च्या अद्याप आव्हान आहे. खूप सारी प्रेक्षक पाहायला मिळतात, दूर दूर वरून प्रेक्षक आलेत बघा. आपल्या समाजातील सर्व आपल्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी आलेले सर्व हे खेळाडू, प्रेक्षक, रसिकगण आणि त्या सर्वांचं आपण करतोय पुन्हा एकदा स्वागत. कारण आज 108 वाड्या खूप दूरवर पसरलेल्या आहेत, हे सुद्धा पाहायला मिळत आहे. डोंगराच्या कुशीमध्ये, डोंगराच्या पायथ्याशी असेल, नदी, नाले, खोरे आणि अशा ठिकाणी असणारी सर्व गावं उंचावरून पाहायला मिळत आहेत आणि ते सर्वच अगदी इथे पोहोचलेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. चांगला बॉल शुभम यांचा पाहायला मिळाला, यॉर्क होता, सन्मान दिला फक्त आणि डॉट बॉलची समाप्ती. पुन्हा एकदा सज्ज होतील पंचांच्या डाव्या बाजूला. पुढचा बॉल या वेळेला स्पर कट करतायत, फटका पॉइंट मधून खेळला, डीप मध्ये चेंडू सरळ निघालाय, मिलिंदच्या बॅट मधून येतोय. आणखी एक चौकार. पुन्हा एकदा चला गोलंदाज सज्ज. इथून मात्र आणखी एक चांगला आणि आणखी एक चांगला फटका, बॅक टू बॅक येणारा हा दुसरा चौकार. नक्कीच विजय दादा सिंगर यांची सुद्धा रॉयल एंट्री पाहायला मिळेल तुम्हाला. ते सध्या वाट बघतायत, परंतु विनंती आहे बघा, वारंवार आम्ही आपणाला पुकार करतोय, आपण यायचंय. चला गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. अंकित कातकरी, सेकंड ओव्हर, षटक क्रमांक 2, त्यामधील पहिला बॉल अवांतर फेकलाय, अवांतरनं धाव जोडली आणि धावसंख्या 15 या अंकावर. 15 ऑन अ बोर्ड. कारण आदेश पाहिलं ना आपण, आदेश फडके, आदिवासी समाजाने सुद्धा खूप प्रगती केली आहे. मग क्षेत्र कोणते असू द्या, इथून मात्र सांगितलं जात आहे क्रिकेटच्या पटलावर सुद्धा आम्ही इथून मात्र खेळ करणार आणि ते करत असताना येणारा हा दमदार षटकार विजय दादा सिंगर सांगुर्ले आणि त्यांचं इथे केलं जात आहे स्वागत षटकारानं.
भूतकाल, भविष्यकाल आणि सध्या स्थितमध्ये असणारं प्रेझेंट मध्ये हे गीत सध्या सुरू आहे. ते सिंगर आमचे विजय दादा इथे आलेत, त्यांचं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच त्यांच्या मुखातून तुम्हाला गीत ऐकायला मिळेल, परंतु तत्पूर्वी जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक टप्प्यावर थांबलेत. सिंगल पूर्ण, दुसरीचा प्रयत्न फेकी केली आहे प्रॉपर यष्टी रक्षकाकडे आणि इथून मात्र आणखी दोन ने धावसंख्या 23 या अंकावर करायच्यात 32. 23 जमल्या म्हणजे आता 9 ची गरज आहे. येणारे बॉल 21 बॉल आणि आता 9 ची गरज. एक संधी असेल कुंडेवाहल टीमला, तर रणनीती काहीतरी तुम्हाला आखावी लागणार आहे. इथून मात्र यष्ट्यांचा वेध घेतलाय. यू मेस, आय विल डेफिनेटली हिट, क्लीन बॉल. यष्टी उखाडली आहे आणि फलंदाजाला परतीच्या मार्गावर धाडलाय. बॅट्समन क्रमांक पहिला विशाल वाघे हा बॅक टू द डगआउट. दांडी इथून उडवली आहे, दांडी गुल झाली आहे. बॅट्समन आउट झाले. न्यू बॅट्समन येतोय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज कोण आहे? दिनेश कातकरी. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न होता, जोरदार बॅट फिरवली होती, परंतु स्टॉप केलंय चेंडूला. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळतीये. येणारे बॉल आता राहिलेत 20 बॉल मध्ये 9 ची गरज आहे. थोडस दूर अगदी सुपर 10 मध्ये जाण्यासाठी, परंतु वडके टीमच्या प्रयत्नांना थांबवले जाईल का? हा चेंडू पाहायला मिळेल. इथून मात्र हा विकेट जातोय, क्लीन बोल्ड पाहायला मिळतो. आणखी एक चांगला बॉल त्याच्यावर बीट झाले. बॅट्समन आउट झालाय दुसरा. दिनेश कातकरी फलंदाज बाद. इथून आपण पाहत आमचे सोनू असतील, लोकेश या स्पर्धेला आले होते भेट देण्यासाठी, त्यांचं स्वागत. चला त्यानंतर सन्मान केला जाईल या व्यासपीठावर. बघा, सन्मान करूया. ज्याने आम्हाला या स्पर्धेसाठी जी सायकल दिली, बायसिकल आपण पाहत आहे, ते सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित आहे शिवाजी नाईक साहेबांचा इथे सन्मान आपण केला. त्यानंतर पुढचा सन्मान करतोय आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण पाहू शकाल एक उत्कृष्ट सिंगर ज्यांच्या आवाजानं अगदी आदिवासीच नाही तर आगरी समाजाला सुद्धा भुरळ पाडली आहे, ते आमचे विजय सिंगर सांगुर्ले उर्फ जगदीश यांची कॉपी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्याच पद्धतीनं केसांची एक स्टाईल तुम्हाला पाहायला मिळते आणि त्यांचा इथे आपण करतोय सन्मान. गीत सुद्धा ऐकायला मिळेल. भाग घेत आहेत बॉलिंग मार्कवर. हे आवाज ऐकल्यानंतर मोतीमाल गावचा हा खेळाडू आवाज ऐकल्यानंतर तुम्हाला लगेच आठवलं असेल, ते म्हणजे जगदीश पाटील यांचाच आवाज आहे, परंतु आवाज विजय सिंगर यांचा. यावेळेला आपण पाहत आहे फटका फसलाय, क्षेत्ररक्षकाने टिपलाय झेल आणि इथून मात्र बॅट्समनला परतावा लागताय. फलंदाज मिलिंद कातकरी यांच्या खेळीचा अंत. बाद आहे आणि सत्य परिस्थिती आहे. अगदी
आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आपल्या जवळ होत आहे, अगदी 5 मिनिटांतर. आणि मग आपल्या इथला माणूस आज आपल्या माणसाचा जर विचार केला त्याने फक्त आपला विचार केलाय. आणि अशा परिस्थितीमध्ये 12.5% असतील चिरनेर सत्याग्रह असे आजही जासई गावामध्ये तुम्ही गेलात ना, तर त्या गावाच्या एंट्रीची जी कमानी आहे त्या कमानीवर ते सर्व तुम्हाला जे भूमिपुत्र ज्यांनी जे थानातीर्थी पडले, ज्याला वीर म्हणलं, त्यांची तुम्हाला तिथे सर्वांची नावं आणि तुम्हाला फोटो पाहायला मिळतील. या साऱ्या गोष्टी आपण पाहिल्यात. इथून मात्र आपण पाहताय आव्हान उरलंय. येणारे बॉल राहिले 17 बॉल आणि आव्हान असेल 9 धावेचं. इथून मात्र आणखी एक चांगला बॉल दांडी गुल केली जाते. आतापर्यंत 3 क्लीन बॉल पाहायला मिळाले, त्यामधील आणखी एक. इथून फलंदाज परतीच्या मार्गावर. इथून मात्र सुरुवात झाली आहे का या टर्निंग पॉइंटला, या यू टर्नला कुंडेवाल टीम कडून येणारे बॉल 16, आव्हान 9 धावेचं. चांगला बॉल, अप्रतिम गोलंदाजी. धावसंख्या थोडीशी कमी जमली, 40 पर्यंत पोहोचला असताना तर प्रज्वल या मॅच मध्ये आणखी काही वेगळं चित्र असतं. परंतु आता 9ची गरज, सन्मान देतोय न्यू बॅट्समन. आपण पाहताय जगदीश नाईक, त्याला माहिती आहे सिंगल डबल ना आता धावा जमू शकतो आपण, आणि तेच तो करतोय. आणि त्यानंतरची येणारी सिंगल धावसंख्या आता राहिली 8. येणारे बॉल 15 बॉल 8चं इक्वेशन. 15 मध्ये 8 हे तुम्हाला पाहायला मिळत आहे. मंचाच्या समोर 2 बायसिकल, एक बाईक तुम्हाला पाहायला मिळेल. चांगलं, खूप चांगली स्पर्धा. मंचाच्या समोर साऱ्या गोष्टी, सर्व आमची कमिटी खूप मेहनत घेतीये, गेले बरेच महिने मेहनत घेत आहेत. रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, या साऱ्या गोष्टी केल्या आणि या मैदानावर साकारला तो म्हणजे एक क्रिकेटचा रणसंग्राम कारवा आणि क्रिकेटचा सप्ताह. आणि इथून मात्र आलेला हा डॉट बॉल. येणारे बॉल राहिले आता 14 बॉल आणि 8ची गरज आहे. 14-8चं समीकरण, 14-8चं इक्वेशन अगदी पाहायला मिळत आहे. मॅचवर कोणता संघ पकड निर्माण करेल, मॅच मध्ये जिंकून पुढे जाण्यासाठी सुपर 10 साठी कोणता संघ पात्र ठरतोय. रिव्हर्स खेळलाय, फटका चांगलाय, माइंडसेट, आणि इथून मात्र प्लॅनिंग केलं आणि त्या प्लॅनिंगचा फायदा झालाय 4 धावेनं. इथून मात्र जर विचार केला थर्ड बॅटला चिरडलाय आणि सरळ 4 धावा. नक्कीच चौकारानंतर आव्हान राहिलं होतं ते 4 धावेचं. त्यानंतर डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चुकी झाली आणि इथून